नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, जो काही लोक पहिल्यांदाच ऐकत असतील. त्या टॉपिकचं नाव आहे स्टेप अप एस आय पी. आता स्टेप अप एस आय पी म्हणजे काय? स्टेप अप एस आय पी तुम्हाला तुमचे गोल्स लवकर कसे अचीव करून देऊ शकते, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकून घेणार आहोत. ओके. आय होप सो की सर्वांना म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना एस आय पी म्हणजे काय हे तर माहिती असेल. तर एस आय पी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये आपण दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो एका फिक्स डेटवरती. ओके, ही झाली नॉर्मल आपली एस आय पी. बट ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स व्हर्जन आलेलं आहे एस आय पीमध्ये. त्याचं नाव आहे स्टेप अप एस आय पी, किंवा ज्याला टॉप अप एस आय पी असं सुद्धा म्हणतात. ओके, आता स्टेप अप एस आय पी म्हणजे काय किंवा टॉप अप एस आय पी म्हणजे काय, की तुम्ही दर वर्षाला किंवा दर काही महिन्यानंतर, ठराविक महिन्यानंतर किंवा दर वर्षाला तुमची एस आय पीची जी अमाऊंट असते, एस आय पीची जी अमाऊंट असते ती काही पर्सेंटेजने वाढवायची. म्हणजे समजा आपण 10%ने दर वर्षाला आपल्या एस आय पीची अमाऊंट वाढवायची. आणि हे केल्यामुळे काय फरक पडतो तुमच्या रिटर्न्समध्ये, हे मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवणार आहे. थोडक्यात जर सांगायचं तर स्टेप अप म्हणजे काय, की आपण आपली अमाऊंट, इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती वाढवत न्यायची, इन्क्रीज करत न्यायची, वाढवत न्यायची. याला म्हणतात स्टेप अप करणं. म्हणजे जसं आपण स्टेप अप करतो तसं आपण आपली अमाऊंटसुद्धा आहे ती स्टेप अप करायची, इन्क्रीज करायची, वाढवायची असते. ओके. आता ह्यामुळे काय बेनिफिट होतं, काय फरक होतो बघून घेऊया. आता ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करतो, आपण ॲप्रॉक्सिमेटली एक 12% रिटर्न्स भेटतील या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करतो, कारण की त्याचा डेटा आपल्याला सांगतो. पण ह्या 12%मध्ये आपल्याला माहिती असेल की आपलं इन्फ्लेशन जे आहे कंट्रीचं, ते सुद्धा एक ॲप्रॉक्सिमेटली 6%ने वाढतं आहे. त्यामुळे आता ऑब्वियसली आपण इन्फ्लेशनला तर बीट करतोच आहे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. बट तुम्ही जर हे इन्फ्लेशन जसं 6% वाढतं आहे, तसं तुम्ही तुमची एस आय पी सुद्धा दर वर्षाला 10%ने जर वाढवलात ना, तर तुम्हाला ह्या इन्फ्लेशनपेक्षाही डबल रिटर्न्स, नॉर्मल रिटर्न्सपेक्षाही डबल रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात. ओके. त्याच्यामधला आपण आता एक फरक बघून घेऊया. आता समजा मी नॉर्मल एस आय पी करतोय 10,000 15,000 रुपयांची समजा. ओके, 10 ते 15,000 रुपयांची मी नॉर्मल एस आय पी करतोय 15 वर्षासाठी. माझे एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत 12%. ही झाली नॉर्मल एस आय पी. या नॉर्मल एस आय पीमध्ये माझे रिटर्न्स बनता आहेत एक 15 वर्षामध्ये जवळपास 75 लाख रुपये. ठीक आहे, म्हणजे माझे 27 लाख इन्व्हेस्टेड होते, 75 लाख रुपये रिटर्न्स बनतात. ही झाली नॉर्मल एस आय पी. आता ऑब्वियस गोष्ट आहे, 75 लाख रुपयांची व्हॅल्यू 15 वर्षानंतर कमी झालेली असेल. म्हणजे आत्ताची जी 75 लाख रुपयांना किंमत आहे ना, ती 15 वर्षानंतर तेवढी नसेल, कमी झालेली असेल. का? कारण की महागाई वाढलेली असणार. म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत त्या 15 वर्षाने भरपूर जास्त महाग झालेल्या असणार. ह्या 75 लाखाची जी इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यू आहे ती खूप कमी झालेली असणार. ओके. काय करायचं, जसं की आपण आता प्रत्येक वर्षी, आपण ते जॉबमध्ये असू तर आपली सॅलरीसुद्धा वाढत असते, आपण बिझनेसमध्ये असू तर आपण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कंटिन्युअसली प्रयत्न करतच असतो. दर वर्षाला जसं इन्फ्लेशन वाढतं तसं आपण आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट पण वाढवायची. म्हणजे समजा आता आपण सुरुवात केली 15,000पासून, तर दर वर्षानंतर आपण ही अमाऊंट 10%ने स्टेप अप करायची, दर वर्षानंतर 10%ने वाढवायची. हा जर तुम्ही गोष्ट केलात ना, ही गोष्ट, तर तुमची टोटल किती होते पैसे? 1,30,00,000. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतंही पर्सेंटेज वाढवत नाही, सेम अमाऊंट ठेवताय 15 वर्षासाठी, तेव्हा तुमची गेन्स होत आहेत 75 लाख रुपयाचा तुम्हाला फायदा होतो. म्हणजे 75 लाखाचा पोर्टफोलिओ बनतोय. बट हेच जर तुम्ही दर वर्षाला 10%ने वाढवली एस आय पी, तर ॲट द एंड ऑफ 15 इयर्स तुमच्याकडे 1,30,00,000 असतील. म्हणजे जवळपास डबलच्या आसपास पैसे तुम्हाला भेटू शकतात, केवळ 10%ने तुम्ही तुमची एस आय पी दर वर्षाला वाढवली तर. मी दर महिन्याला नाही बोलत आहे, दर वर्षाला वाढवली तर. हा फायदा असतो स्टेपअपचा. ओके, हा बेनिफिट असतो स्टेप अप एस आय पीचा. तुमच्याकडे बरेचसे जे ब्रोकर्स असतात किंवा बरेचसे म्युच्युअल फंड ॲडवायझर जे असतात, त्यांच्याकडे तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करता, ते तुम्हाला स्टेप अप एस आय पी, टॉप अप एस आय पीचा ऑप्शन्स अवेलेबल करून देतात. त्यांना तुम्ही त्याच्याबद्दल विचारा नक्की, जेणेकरून तुमचे रिटर्न्स जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये वाढतील आणि तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. आता जेव्हा तुमच्याकडे 1,30,00,000 असतील, त्यावेळेला ह्याची इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यू जी आहे ती नक्कीच थोडीशी कमी असेल, बट ती सुद्धा त्या लेवलला खूप जास्तच असणार आहे, 75 लाखांपेक्षा तरीही. ओके. यासाठी स्टेप अप एस आय पी, टॉप अप एस आय पी हे दोन कन्सेप्ट फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर नॉर्मल एस आय पी करत असाल
तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये 10% वाढ करू शकता. म्हणजे किती? समजा जर तुमची एस आय पी आहे 15,000ची, तर पुढच्या वर्षीपासून तुम्ही दर महिना ह्याच्यात 10% वाढवणार. 10% म्हणजे किती झाले? 1,500 रुपये. म्हणजे किती? तुम्ही पुढच्या वर्षीपासून दर महिन्याला 15,000 प्लस 1,500 असे 16,500ची एस आय पी करायची. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही परत 10% वाढवायचे. सो अशा प्रकारे मी दर वर्षानंतर तुम्हाला केवळ 10% एस आय पी वाढवायला सांगतोय. सो ही छोटीशी गोष्ट जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला खूप मोठा इम्पॅक्ट, खूप मोठा फरक तुमच्या ओव्हरऑल रिटर्न्समध्ये जो आहे तो तुमचं मॅच्युरिटी झाल्यानंतर किंवा तुम्ही एस आय पी थांबवल्यानंतर नक्कीच दिसणार आहे. आणि एकदा एस आय पी सुरू केली की त्यानंतर त्याला तुम्ही एच डब्ल्यू पीमध्ये कन्वर्ट करून आयुष्यभर इन्कम मिळवू शकता. मी एक 2 दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ बनवला आहे की एच डब्ल्यू पी इथे बघा चॅनलवरती अवेलेबल आहे. एच डब्ल्यू पीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं उत्पन्न कशाप्रकारे वाढवू शकता किंवा आयुष्यभर उत्पन्न कशाप्रकारे मिळवू शकता. तुम्ही एस आय पी कराच, बट जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल तेव्हा एच डब्ल्यू पीची सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर लाईफ लाँग इन्कम कंटिन्युअसली भेटत राहील कुठेही न थांबता. ओके, सो एस आय पी आणि एच डब्ल्यू पीचं कॉम्बिनेशन नक्की वापरा. तुम्हाला जर एस आय पी सुरुवात करायची असेल, म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीची सुरुवात करायची असेल, तर आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपच्या एका ह्याची लिंक आहे, चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे आमची स्वतःची. तिकडून आम्हाला मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला तिकडे लिंक येईल आपल्या ॲप्लिकेशन, ते तिकडून तुम्ही आमच्या अंडर अकाउंट ओपन करू शकता. म्युच्युअल फंडचं अकाउंट फ्रीमध्ये ओपन होईल. तिकडून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी एस आय पी सुरुवात करा. तुम्हाला सर्व नॉलेज, सर्व गायडन्स त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. आपले आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघून घ्या. थँक्यू. धन्यवाद.